आपल्याकडे एक म्हण आहे, एकादशी आणि दुप्पट खाशी. असे पदार्थ खायला मिळणार असेल तर उपवास दररोज असावा असं वाटेल. नेहमीचे वरई आणि साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ या एकादशीला नक्की बनवा. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे आणि चवीला भन्नाट, करायला अतिशय सोपं आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. आज आपण बनवणार आहोत अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे उपवासाचे कटलेट. यासाठी एक 7 ते 8 चमचे साबुदाणा मीडियम टू लो फ्लेमवरती छान असा भाजून घ्यायचा. साबुदाणा फक्त आपल्याला ड्राय रोस्ट करायचा आहे, त्यातलं मॉइश्चर कमी करायचं आहे आणि थोडासा हलका करायचा आहे, कारण साबुदाणा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. सुरुवातीला सगळं साहित्य दाखवण्या अगोदर मी तुम्हाला आवर्जून साबुदाणा भाजताना दाखवलंय, कारण साबुदाणा सुरुवातीलाच मी भाजून घेतलाय. आता साबुदाणा छान थंड झालाय. बटाटे उकडून घेतलेत, वरई, हा भाजलेला साबुदाणा, भाजलेल्या दाण्याचा कूट, हिरवी मिरची, आलं, जिरं आणि मीठ, हे एवढंच साहित्य आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे. आता सगळ्यात आधी मिरची आणि आलं छानपैकी बारीक करून घेऊयात. हा सुंदर असा चॉपर मी नवीन मागवला होता. इतका भारी काम करतोय की मी याच्या प्रेमातच पडले. म्हणजे मिक्सरची गरजच लागणार नाही असं मला वाटायला लागले. अगदी झटपट असं 2 मिनिटात सगळं साहित्य छान चॉप केले. मिरची आणि आले अगदी पाहिजे असं बारीक झाले. तुम्हालाही पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. चला आता आपला भाजलेला साबुदाणा मिक्सरला आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचा आहे. वरई आणि साबुदाणा या दोन्ही गोष्टी आपल्याला छान बारीक करून घ्यायच्यात, परंतु सुरुवातीला साबुदाणा बारीक करून घेणार आहोत, कारण साबुदाणा बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो. अगोदर छान बारीक केलेला असला की वरई बरोबर अगदी पटकन असा बारीक होतो. या रेसिपीसाठी आदल्या दिवशी साबुदाणा भिजवावं लागत नाही किंवा काही झंझट नाही. कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही ही रेसिपी अगदी झटपट अशी बनवू शकता. बाहेरून कुरकुरीत आहे, आतून अगदी सॉफ्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचं पोटभरीची आहे. आणि एकादशी म्हटलं की साबुदाणा, वरईचा भात, आमटी हे खाऊन कंटाळा येतो, कारण घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच उपवास असतो आणि सगळ्यांना उपवासाचं काहीतरी वेगळं खायचं असतं. चला साबुदाणा आणि वरई छान अशी मी बारीक करून घेतलेत. रवाळ अशी बारीक होतात, खूप जास्त पूड करायची गरज नाही. चला आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम करायचं. यावरती अर्धा चमचा जिरे घालायचं. जिरे छान फुललं की हिरवी मिरची आणि आलं जे आपण वाटून घेतलं होतं ते घालायचं. छान असं दोन्ही गोष्टी परतवून घ्यायच्या. जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप करा, जिरी नाही घातली तरीही चालेल. आता यामध्ये घालायचं आहे ते पाणी. आता इथे पाणी घेत असताना 1 वाटी वरई घेतली होती, त्यासाठी 1.25 वाटी पाणी घ्यायचे. पाणी खूप कमीही करायचं नाही, खूप जास्तही करायचं नाही. एवढ्या प्रमाणामध्ये घ्या, अगदी अचूक असं पाणी पडतं. चवीप्रमाणे मीठ आता यामध्येच घालून घेतले. पाण्याला छान उकळी आली की हे थोडं थोडं करत पीठ घालायचं जे आपण दळून घेतलंय. एकदम घालू नका, नाही तर गाठी गुठळ्या होतील. थोडं थोडं करत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि अगदी घट्टसर असं हे पीठ तयार होतं. याला छानपैकी वाफ देणार आहोत. आपण उकडीच्या मोदकाची जशी उकड काढतो ना, अगदी त्याच पद्धतीने या पिठाची आपल्याला उकड काढायची आहे. छानपैकी पीठ मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकताय छान घट्टसर असं हे पीठ झालंय. पीठ मिक्स करत असताना चमच्याच्या सहाय्याने अगदी तळापासून व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता झाकण ठेवून एक वाफ काढायची. फक्त एक 2 मिनिटाची वाफ काढायची. 2 मिनिटामध्ये वरईचा तांदूळ आणि साबुदाणा दोन्ही व्यवस्थित असं शिजलं जातं. तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर अशी आपली ही उकड तयार झाली. आता ही उकड लगेच काढून घेऊयात. उकड करायला फक्त 5 मिनिटं लागतात आणि लगेच उकड आपली झटपट अशी तयार होते. आता परातीमध्ये ही उकड काढून घेतली आहे. ही उकड थंड करून घ्यायची, पूर्णपणे थंड करायची. अजिबातही गरम किंवा कोमट असताना यामध्ये बटाटा आपला खिसायचा नाहीये. उकड इथे मी पूर्ण थंड करून घेतली. आता यामध्ये उकडलेला बटाटा छानपैकी खिसून घालायचा आहे. इथे 1 वाटी वरई, 5 ते 6 चमचे साबुदाणा, यासाठी 2 उकडलेले बटाटे घेतलेत. तुम्ही जर प्रमाण वाढवलं तर बटाटा उकडलेला सुद्धा थोडासा वाढवा. आता उकडलेला बटाटा छानपैकी या मिश्रणामध्ये खिसून घ्यायचा आणि आता यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा. साधारण 4 चमचे मी यामध्ये कूट घातलाय. कूट अगदी बारीक असा दळलेला असावा, खूप जास्त ओबडधोबड घालू नका. जर थोडासा मोठा असेल तर तो मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्या. आता हे सगळं मिश्रण हाताने छान असं मळून घ्यायचे. मीठ आपण अगोदरच फोडणीमध्ये घातलं होतं, त्यामुळे मीठ या स्टेजला मी घालत नाहीये. परंतु बटाटा घालताना जर तुम्ही मीठ उकडताना घातलं नसेल तर थोडंसं मीठ इथे टेस्ट करून घालू शकता. सगळं पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं. सुंदर असं डो तयार झालाय तुम्ही बघू शकताय. आणि वरून 1-2 चमचे तेल लावून परत एकदा पीठ छान असं मळून घ्यायचं, म्हणजे पीठ अजिबातही चिटकत नाही हाताला किंवा ताटाला सुद्धा. चला आता पीठ व्यवस्थित असं मळलं गेले. आता हे पीठ याच परातीमध्ये थापून घ्यायचं. पोळपाटावरती थापून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने ज्या ताटामध्ये तुम्ही पीठ मळले, परातीमध्ये मळले, त्यामध्ये थापून घ्यायचं. आता हे पीठ थापत असताना खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळही थापायचं नाही. मीडियम अशा जाडीचं पीठ थापून घ्यायचं. सुरीला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे. सुरुवातीला उभे कट मारून घेते आणि त्यानंतर छोटे छोटे असे त्रिकोणी कटलेट मी याचे तयार करणार आहे. तुम्हाला हवे त्या आकारामध्ये हे करू शकता. अगदी डायरेक्ट आडवे पाडले तरी चौकोनी आकारामध्ये सुद्धा हे
कटलेट तयार होणार आहेत. मी अशा पद्धतीने तिरका कट देत देत त्रिकोणी असे छोटे छोटे कटलेट्स पाडून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे करू शकता. जाडी तुम्ही बघू शकता. मी हे कटलेट खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळही ठेवले नाहीत. मीडियम अशा जाडीचे ठेवले ना की ते बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट होतात. सगळ्यात महत्त्वाचं हे कटलेट कमी तेलकट होतात. अजिबातही तेल शोषून घेत नाहीत. या पद्धतीने तुम्ही जर केले तर अगदी परफेक्ट असे हे कटलेट तयार होणार आहेत. चला तर सगळ्या पोळीला मी अशा पद्धतीने कट मारून घेते आणि ह्याचे सुंदर असे कटलेट करून घेते. तुम्ही बघू शकताय अजिबातही ते परातीला चिटकत नाही आहेत, हाताला चिटकत नाही आहेत, शेप बिघडत नाही आहे. तुम्ही जसा याला आकार द्याल ना तसाची तसा आकार तुम्ही डिमोल्ड करू शकणार आहात. चला सगळे कटलेट आता याच पद्धतीने काढून घेते आणि लगेच आपण हे तळायला घेणार आहोत. अगदी साबुदाणा वड्यांपेक्षा सुद्धा कमीत कमी तेलकट हे कटलेट होतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की उपवासा दिवशी खूप तेलकटही खायला नको, परंतु साबुदाणा वडे सुद्धा खूप जास्त तेलकट होतात यापेक्षा. परंतु हे कटलेट अजिबातही तेल शोषून घेत नाहीत. तुम्ही बघू शकताय कढईमध्ये मी अगदी कमी तेल घातले. अगदी कमीत कमी तेलामध्ये हे तळले जातात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. चला तेल छानपैकी गरम करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये कटलेट सोडायचे आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती छान असे तळून घ्यायचे. सुरुवातीला जास्त अलटीपलटी करायची नाही. ज्यावेळेला ते छान तेलावरती तरंगायला सुरुवात होईल त्यावेळेला ते पलटी करायला घ्यायचे. दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन कलरवरती कुरकुरीत होईपर्यंत हे कटलेट तळून घ्यायचे. आतनं ते छान शिजलेले आहेत. फक्त आपल्याला वरून त्याला छान कलर आणि छान त्याचं कोटिंग कुरकुरीत असं करून घ्यायचे. फक्त गॅसची फ्लेम खूप जास्त लो ठेवू नका आणि खूप जास्त हाय ठेवू नका. खूप जास्त हाय ठेवली ना तर आतून ते सुंदर जाळीदार होणार नाहीत, पटकन रंग पकडतील. आणि जर खूप जास्त लो ठेवली तर हे कटलेट आपले तेलकट होतील. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूनी छान पलटी करत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. तुम्ही रंग बघू शकताय किती सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर याला आलाय आणि तुम्हाला जवळून दाखवते अजिबातही तेलकट दिसत नाहीयेत. कमीत कमी तेल शोषून घेतात त्यामुळे कमी तेलकट होतात. चला सुंदर असे कटलेट तयार झालेत. याच पद्धतीने बाकीचे सगळे छान करून घेते आणि आता घेऊयात याबरोबर खाण्यासाठी खमंग अशी चटणी बनवून. शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि दही घालून यामध्ये पाणी घालायचं आणि सगळ्या गोष्टी छान अशा बारीक करायच्या. या क्रिस्पी कुरकुरीत कटलेट बरोबर ही चटणी अप्रतिम अशी लागते. शेंगदाणे, हिरवी मिरची, दही याचं कॉम्बिनेशन इतकं भन्नाट जातं या चटणी बरोबर की काही विचारायलाच नको. तुम्ही जर ओलं खोबरं खात असाल उपवासाला तर यामध्ये ओलं खोबरं घातलं तरीही चालेल. जिरं खात नसताल तर ते फक्त स्किप करा. चला तर सगळ्या गोष्टी छान अशा वाटून घेतल्यात. सुंदर अशी चटणी तयार झाली. यावरून मी फोडणी वगैरे काही घालत नाहीये. यामध्ये जिरं मी अगोदरच घातले त्यामुळे हवे असेल तर तुम्ही वरून घालू शकता. चला या चटणी बरोबर खमंग कुरकुरीत असे हे कटलेट मी सर्व करून घेतलेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे कटलेट नक्की तयार करून बघा. अतिशय क्रिस्पी कुरकुरीत जाईल. बाहेरचं कोटिंग छान कुरकुरीत आणि आतलं सारण मात्र अतिशय सॉफ्ट असं झालंय. चला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक कटलेट मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अतिशय सुंदर तळले गेल्यामुळे ना आपोआप त्या आतल्या मिश्रणाला जाळी फुटते. चला तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तुमचे फॅन होऊन जातील, कौतुक करतील. इतका सुंदर हा पदार्थ तयार होणार आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच भन्नाट नवनवीन टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता कारण तिथेही नवनवीन रेसिपी मी दररोज तुमच्या भेटीला घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.